आलेल्या सर्व भगिनी, मी सर्वप्रथम सकाळ आणि साम वाहिनीला मनापासून धन्यवाद देतो की स्त्री प्रतिष्ठा अभियान याची राज्यस्तरीय कार्यशाळा आपण आयोजित केलेली आहे. एखाद्या कार्यशाळेने महिलांचे सर्व प्रश्न सुटतील असं कोणी मानत नाही, पण हा एक चांगला शुभारंभ आहे असं मी मानतो. या कार्यक्रमाला मला सकाळचं निमंत्रण आलं तेव्हा मला सुरुवातीला धक्का बसला आणि म्हणून ज्यांचा फोन आला होता त्याच्यापेक्षा सकाळमध्ये माझा एक मित्र आहे, मी त्याला विचारलं की खरंच सकाळनी मला निमंत्रण दिलं आहे का? ते म्हणले खरंच मला निमंत्रण दिलेलं आहे. आणि त्यामुळं विविध पक्षाचे नेत्यांचे विचार या ठिकाणी मांडले जावेत अशा प्रकारची भूमिका सकाळने घेतली, याबद्दलही त्यांचं मी अभिनंदन करतो. खरोखर पुण्यामध्ये एक दिवस बसने प्रवास हा जो उपक्रम केला त्याला खरोखर लोकांचा मोठा सहभाग होता. कुठलीही चळवळ ही लोकसहभागाशिवाय यशस्वी होत नाही आणि त्यामुळं स्त्रियांच्या प्रश्नावर सार्वत्रिक चर्चा होऊन त्यावर उपाययोजना शोधली जावी हा जो सकाळचा प्रयत्न आहे तोही निश्चितच चांगला आहे. आणि त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं आहे, आमचं हे निपक्ष निष्प्रह आणि अराजकीय व्यासपीठ आहे, ही याच्यामधली अभिनंदनास्पद अशा प्रकारची बाब आहे. खरं म्हणजे रेखाताई ठाकूरनं 5 मिनिट वेळ दिला, माझ्या सुरुवातीलाच 10 मिनिटं बोलायला हरकत नाही असं आता सुधीरनी सांगितलेलं आहे. पण मी 10 मिनिटं बोलणार नाही, कारण महिलापेक्षा पुरुषाला वेगळा न्याय देणं मला मान्य नाही. त्यामुळे मी 5च मिनिटं बोलणार आहे. मी काही सगळ्या प्रश्नावर बोलायला 5 मिनिटात हे कोणालाही अशक्य आणि असंभव आहे. परंतु एकच मला सारखं वाटतं की कोणताही प्रश्न समाजात एखादी घटना घडली की आपण जागे होतो. जेव्हा 26/11ला इथे आतंकवादी हमला झाला तर आपण मेणबत्त्या घेऊन जागे झालो. नंतर काय? तसं दिल्लीच्या बलात्काराने देशातल्या सगळ्या समाजाला आणि विशेषतः स्त्रियांना सुद्धा जागृत केलं, संघटित केलं. पण त्यानंतर अशा घटना घडण्याचं काही थांबलेलं नाही आहे. कालच आपल्याला वाचायला मिळालं की मानसी देशपांडेच्या बलात्कार आणि खुनात जो आरोपी होता तो बाहेर सुटलेला आहे आणि त्यांनी पुन्हा तो गुन्हा केला. ही जास्त चिंता करावी अशी वाटणारी बाब आहे. ही काही दिल्लीतली घटना काही पहिलीच नाही. आपल्या राज्यामध्ये खैरलांजी, कोठेवाडी ह्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या आणि महाराष्ट्राला हादरा देणाऱ्या अशा घटना घडून गेलेल्या आहेत. त्यावर आपण चंद्रशेखर धर्माधिकारीची समिती नेमली होती, पण त्या समितीने ज्या सूचना केल्या त्या आपण राबवल्या का नाही ह्याचं एक खऱ्या अर्थाने आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आता पण वर्मा समिती नेमली, त्या वर्मा समितीने सुद्धा स्त्रीविषयक अन्यायावरती आणि स्त्रीला न्याय देण्याविषयी काय भूमिका घ्यायला पाहिजे याच्या संबंधीचा अहवाल केंद्र सरकारला दिलेला आहे. त्या अहवालाची अंमलबजावणी होईल की नाही मला माहीत नाही. पण त्या अहवालामध्ये एक विषय असा आहे की बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी की नाही यावर वर्मा कमिशननी फाशीची शिक्षा देऊ नये असं म्हटलेलं आहे. मला वाटतं की एवढी मोठी घटना घडल्यानंतर मला स्वतःला असं वाटतं, माझं स्वतःचं हे मत आहे आणि येणाऱ्या पार्लमेंटमध्ये मी बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी असा कायदा सरकारने आणला नाही तर मी एक सभासद म्हणून असा कायदा आणणार आहे. आणि मला वाटतं की मर्डरला फाशीची शिक्षा 203, 302 कारण तो एकदाच माणसाला मारतो त्याला मात्र फाशी. जिचं जिवंत असून रोज मन मेलेलं आहे अशाला फाशी का नाही? आणि त्यामुळं बलात्काराला फाशीची शिक्षा करायला पाहिजे एवढं दडपण सगळ्या देशामध्ये या विषयावर समाजासमोर निर्माण व्हायला पाहिजे. कायद्याने परिवर्तन येतं असं मी मानणारा नाही आहे, पण कायद्याने काहीतरी न्याय मिळतो, न्याय मिळण्याची प्रक्रिया पुढे जाते.
समजा 50% आरक्षणचा कायदा आला नसता तर आत्ता ही मेयर इथं उपस्थित आहे, ती मेयर इथं उपस्थित आहे असं म्हणण्याची वेळच आली नसती. तुम्हाला कोणी ताई मेयर केलं नसतं. त्याचं कारण हे आरक्षणामुळं, कारण आता आरक्षण केवळ सदस्यामध्ये नाही, मेयरशिपला सुद्धा आरक्षण आहे. खरोखर 50% महिला सगळ्या पक्षांना स्वातंत्र्य दिलं असतं तर इथं निवडूनच आल्या नसत्या. त्यामुळं कायद्याने बदल होतो. आता जिल्हा परिषदेत, ग्रामपंचायतीत आणि या विधान आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये बदल झालेला आहे, महानगरपालिकेत बदल झाला आहे. आता पार्लमेंटमध्ये सुद्धा महिलांना आरक्षण यायलाच पाहिजे. आणि ते आरक्षणाचं खरं म्हणजे बिल एका सभागृहात पास झालेलं आहे, दुसऱ्या सभागृहातही हे बिल पास झालं तर मला असं वाटतं की हिंदुस्थानच्या संसदेमध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांचं प्रतिनिधित्व होईल. कायदे आहेत पण कायद्याचं पहिल्यांदा अंमलबजावणीच होत नाही. पहिल्यांदा खटले रजिस्टर होत नाहीत. पहिल्यांदा एखाद्या महिलेवर अन्याय झाला, अत्याचार झाला, छेडछाड झाली, अपमान झाला तर ती पहिल्यांदा केस करायला जातच नाही. पहिल्यांदा समाजामध्ये उगाच कशाला समाजात हे होईल ते होईल अशा भीतीपोटी, सामाजिक भीतीपोटी लोक केसेस करत नाहीत. केसेस केल्या तर पोलीस केस नोंदवून घेत नाही आणि नोंदवून घेतली तर त्याला सजा होत नाही. आपल्याकडे 13,819 खटले महिलाविषयक आहेत, त्याच्यातल्या फक्त 205 खटल्याचा निकाल लागलेला आहे. आणि बलात्काराला शिक्षा देण्यात महाराष्ट्र सगळ्यात मागे. आज बलात्काराला शिक्षा देण्याचा कन्व्हिक्शन रेट जो आहे हा आपल्या केरळमध्ये 57% आहे, राजस्थानमध्ये 62% आणि तामिळनाडूमध्ये हा 62% आहे आणि आपल्या राज्यामध्ये कन्व्हिक्शन रेट फक्त 9% आहे. कायद्याची भीतीपेक्षा कायद्याची अंमलबजावणी सुद्धा कठोरपणाने व्हायला पाहिजे की ज्यामुळं त्या संबंधात एक गुन्हेगाराला भीती वाटायला पाहिजे. आपल्या पूर्वी आपल्या राज्यामध्ये खरं म्हणजे हे इंग्रजांनी निर्माण केलेले कायदे, बलात्कारक विषयक कायदा किंवा अन्यायाच्या विषयी आपल्याला सिद्ध करावं लागतं की ही घटना घडली, बर्डन ऑफ प्रूफ हे. आणि त्यामुळे हा कायदा संपूर्णच बदलायला पाहिजे आणि सगळ्या अत्याचारक विषयक कायदे सगळे बदलायला पाहिजे. हे बाबा आझमच्या जमान्यात निर्माण झालेले कायदे आहेत. त्या कायद्यामध्ये जेवढं परिवर्तन व्हायला पाहिजे ते अजून झालेलं नाही. त्याबद्दल ही जागरूकता असायला हवी. पण सुरक्षा ही सामुदायिक संघटना एकत्र आल्या तर होऊ शकते. स्त्रीचं काय रूप असतं मी पाहिलं. एक गुन्हेगार नागपूरमध्ये होता, त्याने एवढे अत्याचार केले की त्यांच्यावर कोणी केसेस करत नव्हतं. तोला अटक झाली तर बेल व्हायची. तर 1000 स्त्रिया न्यायालयात गेल्या आणि त्यांनी दगडाला ठेचून त्या गुन्हेगाराला शिक्षा दिली. आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्हीच गुन्हेगाराला न्याय देऊ अशी भूमिका महिलांनी घेतल्याशिवाय न्याय मिळणार नाही. आणि म्हणून मला वाटतं की शिक्षण आहे, त्याबरोबरच सामुदायिक जीवनामध्ये जबाबदारीची जाणीव देणारा समाज मन हे आपल्याला तयार करायला पाहिजे. ह्या ज्या अपप्रवृत्ती आहेत, कुप्रवृत्ती आहेत आणि अशा प्रवृत्तीचा महिला बळी पडतायत, ही काही समाजाला शोभा देणारी गोष्ट नाही. ही कुठल्या राजकीय पक्षाचा प्रश्न नाही, हा कुठल्या सरकारचा पक्ष नाही, हा समाजासमोरची मोठी समस्या. आपल्यासमोरच काय, अमेरिकेमध्ये आता शाळेत विद्यार्थी जातात आणि मग रिव्हॉल्वर, रायफल, टेनगन घेऊन जातात आणि धडाधड राग आला तर लोकांना मारून टाकतात. ही समस्या त्यांना भेडसावते. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण म्हणतो 21व्या शतकात गेलो, आम्ही सुशिक्षित झालो, आम्ही शिकलो. माणसं जेवढी शिकलीत तेवढे अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तीसुद्धा वाढलेल्या आहेत, त्या कमी झालेल्या नाहीत. आताच सुप्रियाताईंनी सांगितलं की सासू सुनेला जाळते, हे काही नवीन नाही. आणि अडाणी सासवा सुनेला जाळतात असं नाही आहे. शिकलेले सासवा सुनेला जाळतात हे आपण पाहतोय. सुशिक्षित घरात सुद्धा हे घडतंय. त्यामुळे अन्याय आणि अत्याचार ही एक प्रवृत्ती आहे आणि ही प्रवृत्ती नष्ट होण्यासाठी आपण सगळ्यांनी येऊन प्रयत्न केले पाहिजे. पुन्हा एकदा या महाराष्ट्रात खैरलांजी घडणार नाही, कोठेवाडी घडणार नाही असा संकल्प सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. ह्या संकल्पाच्या प्रयत्नाची सुरुवात सकाळने केली, याबद्दल अभिजित पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो.
आणि सकाळच्या ह्या उपक्रमाला नेहमी आमची साथ राहील असा विश्वास देतो. आणि मी पुन्हा एकदा अभिजित पवारांची क्षमा मागणार आहे की मला एक भाईंदरला मोठा कार्यक्रम आहे आणि त्यांना मी म्हटलं होतं की माझं बोलणं मला आणि विशेषतः आबांची मी क्षमा मागतो की तुमचं बोलणं मला ऐकता येणार नाही, पण मी भरपूर विधानसभेत ऐकलं आहे आणि त्यामुळं मी त्यांच्याही या ठिकाणी मी बोलल्यानंतर त्यांचं बोलणं ऐकायला पाहिजे होतं याची मला जाणीव आहे. पण आपल्या सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.